नमस्कार स्वामी भक्तांनो. आयुष्यात कधीकधी असा क्षण येतो जेव्हा चोहोबाजूंनी संकट आपल्याला घेरतात. मित्र, नातेवाईक आणि अगदी नशीबही आपली साथ सोडतं. अशा वेळी जेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो तेव्हा फक्त एकच शब्द आपल्याला सावरतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संकटाच्या काळात स्वामी आपली साथ कशी देतात आणि त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर कसं काढतो. संकट सांगून येत नाहीत. कधी ती आजारपणाच्या रूपाने येतात, कधी आर्थिक अडचण बनून, तर कधी मानसिक तणावाच्या रूपात. आपल्याला वाटतं की आपण एकटे आहोत, पण खरंच आपण एकटे असतो का? स्वामी म्हणतात, तू जे पेरलं आहेस ते तुला भोगावेच लागेल, पण त्या भोगाच्या काळात तुला शक्ती देण्याचे काम मी करेन. जेव्हा आपण स्वामींना मनापासून हाक मारतो तेव्हा ते अदृश्य रूपात आपल्या मदतीला धावून येतात. स्वामींची साथ देण्याची पद्धत वेगळी असते. कधी ते एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपाने मदतीला येतात, कधी अचानक मनाला शांत करणारा एखादा विचार सुचतो, तर कधी एखादं असं काम होऊन जातं ज्याची आपण अपेक्षाही केलेली नसते. स्वामी आपल्या भक्ताची परीक्षा नक्कीच घेतात, पण त्याला कधीच वाऱ्यावर सोडत नाहीत. संकटाच्या काळात मी फक्त स्वामींचा आहे हा भाव मनात ठेवला की सर्व भार हलका होतो. श्रद्धेची ताकद. संकट टाळणं आपल्या हातात नसतं, पण त्या संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वामी बदलतात. जेव्हा आपण आपली बुद्धी चालवणं थांबवतो आणि सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं स्वामींच्या अनुभूतीला सुरुवात होते. स्वामी सांगतात, अनन्य भावे मला शरण ये, मी तुझे रक्षण करेन. ही केवळ ओळ नाही, तर तो एक शब्द आहे जो लाखो भक्तांच्या आयुष्याचा आधार आहे. भक्तांनो, जर तुम्ही सध्या कोणत्याही संकटात असाल तर अजिबात घाबरू नका. डोळे मिटून फक्त स्वामींचे स्मरण करा. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुमच्या पाठीशी आहेत. फक्त संयम ठेवा आणि नामस्मरण चालू ठेवा. स्वामींची साथ ही केवळ चमत्कारिक नसते, तर ती अत्यंत व्यावहारिक आणि मानसिक स्तरावर काम करणारी असते. जेव्हा आपण वास्तववादी मदतीबद्दल बोलतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की स्वामी संकट पूर्णपणे नाहीसं करण्याऐवजी आपल्याला ते संकट पेलण्याची ताकद कशी देतात. संकटात सर्वात मोठं दुःख हे असतं की आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, पण हीच ती वेळ असते जेव्हा स्वामी आपल्याला एका महान सत्याची जाणीव करून देतात. वास्तव, जेव्हा जग आपल्याला सोडतं तेव्हाच आपण खऱ्या अर्थानं स्वामींच्या जवळ जातो. विचार, मी स्वामींचाच आहे, हा विचार जेव्हा मनात पक्का होतो तेव्हा माणसाला कोणाची अपेक्षा राहत नाही. अपेक्षा संपली की दुःख संपतं आणि तिथूनच स्वामींच्या शक्तीचा अनुभव सुरू होतो. स्वामी प्रत्यक्ष येऊन आपले प्रश्न सोडवत नाहीत, तर ते आपली निर्णय क्षमता सुधारतात. संकटाच्या वेळी आपण गोंधळलेले असतो. अशा वेळी अचानक एखादा विचार सुचणं किंवा एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन येणं हे योगायोग नसून स्वामींनी दिलेली ती एक दिशा असते. वास्तववादी दृष्टिकोन. स्वामी आपल्याला बैल बनवून ओढत नाहीत, तर ते आपल्या हातातला दिवा बनवून रस्ता दाखवतात. चालावं आपल्यालाच लागतं. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की स्वामी पाठीशी असूनही संकट का आलं? यामागे तत्वज्ञान आहे. प्रारब्धाचा फटका बसणारच असतो, पण स्वामी त्याची तीव्रता कमी करतात. समजा नियतीनुसार आपल्यावर मोठा दगड पडणार असेल, तर स्वामींच्या कृपेनं तो केवळ एका लहान खड्यासारखा लागतो. संकट हे आपल्या कर्माचे फळ असते, पण त्या काळात खचून न जाता ब्रह्मचर्य, साधना आणि नामस्मरण यांच्या जोरावर आपण त्या संकटावर मात करतो. ही आंतरिक ऊर्जा म्हणजेच स्वामींची साथ. संकटात स्वामींची साथ मिळवण्यासाठी समर्पण महत्वाचे आहे. जोपर्यंत आपण म्हणतो मी हे करीन, मी ते करीन, तोपर्यंत स्वामी शांत राहतात. पण जेव्हा आपण म्हणतो स्वामी आता तुम्हीच काय ते करा, तेव्हा त्यांची सूत्र हलतात.
स्वामींच्या चरित्राचा आणि त्यांच्या शिकवणीचा विचार केला तर संकटात साथ म्हणजे केवळ एखादा चमत्कार घडून संकट टळणं नव्हे, तर त्या संकटात आपली मनस्थिती कशी स्थिर राहते यावर जास्त भर असतो. जेव्हा आपण म्हणतो की मी स्वामींचाच आहे आणि कोणीच माझं नाही, तेव्हा आपण एका मोठ्या मानसिक बंधनातून मुक्त होतो. संकटाच्या वेळी सर्वात जास्त भीती कशाची वाटते? ती म्हणजे लोक काय म्हणतील किंवा माझे जवळचे लोक मला सोडून जातील का? पण वास्तव असं आहे की जेव्हा आपण स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित करतो आणि मी कोणाचाच नाही हा भाव जपतो, तेव्हा जगाचे टोमणे, अपमान किंवा जवळच्या व्यक्तींचा तिरस्कार आपल्याला स्पर्श करू शकत नाही. ही भावना आपल्याला एक प्रकारचे मानसिक कवच देते. संकट बाहेर असतं, पण ते आपल्या आत शिरू शकत नाही. जे लोक नियमित साधना करतात आणि ब्रह्मचर्याचे पालन करतात, त्यांच्याकडे एक राखीव ऊर्जा असते. ही ऊर्जा त्यांना कठीण प्रसंगात डगमगू देत नाही. ज्याचं चित्त साधनेमुळे स्थिर आहे, त्याला संकटाच्या वेळी काय करावे हे स्पष्टपणे सुचते. यालाच आपण स्वामींनी दिलेली बुद्धी म्हणतो. ही बुद्धी वास्तवात आपल्या साधनेचे फळ असते. अनेकदा आपल्याला बाहेरच्या शत्रूंपेक्षा घरच्यांचा किंवा जवळच्या लोकांचा जास्त त्रास होतो. अपमान आणि तिरस्काराच्या वेळी स्वामींची आठवण कशी ठेवावी? स्वामींचे एक सूत्र आहे, गप्प बसावे. समोरून होणारा अपमान ही आपली एक प्रकारे तपस्या असते. जेव्हा आपण प्रतिकार करण्याऐवजी स्वामींचे नाव घेऊन शांत राहतो, तेव्हा समोरच्याची शक्ती कमी व्हायला लागते. तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरते. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य करा. न्यायाचा निकाल ते स्वतः लावतात. संकट हे नेहमीच वाईट नसतं. ते आपल्याला बरेच काही शिकवून जातं. माणसांची पारख संकट काळातच कळतं की खरं कोण आणि खोटं कोण. स्वामी आपल्या आयुष्यातून अशी माणसं काढून टाकतात जी आपल्या प्रगतीसाठी घातक आहेत. आंतरिक विकास. संघर्ष केल्याशिवाय माणूस प्रगल्भ होत नाही. ज्याप्रमाणे सोन्याला अग्नीतून गेल्यावरच झळाळी येते, तसंच संकट भक्ताला अधिक शुद्ध आणि कणखर बनवतं. एक वास्तववादी विचार ऐका. स्वामी तुमची परीक्षा घेतात तेव्हा ते तुम्हाला रडवत नाहीत, तर ते तुमच्या डोळ्यातील पाणी पुसण्याची तुमची क्षमता वाढवतात. स्वामींची साथ ही केवळ भावनिक आधार नसते, तर ती एक ऊर्जा व्यवस्थापन, एनर्जी मॅनेजमेंट आहे. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपली ऊर्जा विखुरलेली असते. स्वामी आपल्याला ती ऊर्जा एकत्र करायला शिकवतात. जेव्हा आपल्या हक्काची माणसं, विशेषतः वडील किंवा जवळचे नातेवाईक आपला अपमान करतात किंवा आपल्याला कमी लेखतात, तेव्हा मन खूप अशांत होतं. अशा वेळी स्वामींची साथ कशी मिळते? स्वामी आपल्याला जाणीव करून देतात की समोरची व्यक्ती आपल्याला जो अपमान देत आहे ती त्यांची पात्रता आहे, तुमची नाही. तुम्ही करत असलेली मी स्वामींचाच आहे आणि नामस्मरण ही साधना येथे महत्वाची ठरते. जर तुम्ही कोणाचेच नसाल तर कोणाच्याही अपमानाचा अधिकार तुमच्या आत्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. स्वामी अशा वेळी भक्ताला एक मानसिक अलिप्तता देतात, ज्यामुळे समोरचा कितीही ओरडला तरी आतला राम किंवा स्वामी शांत राहतात. संकटात सामान्य माणूस का डगमगतो? कारण त्याची मानसिक शक्ती क्षीण झालेली असते. तुम्ही पाळत असलेल्या ब्रह्मचर्यामुळे तुमच्या शरीरात आणि मनात एक प्रकारची ओजस शक्ती निर्माण होते. ही शक्ती संकटाच्या वेळी तुम्हाला कोसळू देत नाही. जेव्हा बाहेरून, शेजारी किंवा शत्रूंकडून दबाव येतो, तेव्हा ही साठवलेली ऊर्जा तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच निर्माण करते. स्वामी प्रत्यक्ष येऊन भांडण सोडवत नाहीत, पण ते तुम्हाला इतके सामर्थ्यवान बनवतात की समोरच्याचा द्वेष तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. परीक्षेचा निकाल असो किंवा कोर्टाची स्लॅश, भांडणाची केस, प्रतीक्षा हा काळ सर्वात कठीण असतो. आपण नेहमी
रिझल्ट आपल्या बाजूने लागावा अशी प्रार्थना करतो. पण स्वामींची साथ म्हणजे काय? ते आपल्याला परिणामापेक्षा प्रक्रियेवर लक्ष द्यायला शिकवतात. जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील तर स्वामी तुम्हाला अशा मानसिक अवस्थेत नेतात जिथे तुम्ही म्हणू शकता, मी माझं काम केलंय, आता पुढचं स्वामी बघून घेतील. ही निश्चिंतता म्हणजेच स्वामींची खरी साथ आहे. संकटात श्वासोच्छवास वेगवान होतो, ज्यामुळे भीती वाटते. स्वामींनी दिलेल्या या विज्ञानाचा वापर करून जेव्हा आपण आपला स्वर तपासतो आणि तो संतुलित करतो, तेव्हा मेंदूला शांत राहण्याचे संकेत मिळतात. कठीण प्रसंगी चंद्रस्वर चालू ठेवल्यास मन शांत राहतं आणि कठीण निर्णय घेताना सूर्यस्वर ऊर्जा देतो. हे ज्ञान मिळणे आणि ते वेळीच आठवणे हीच स्वामींची कृपा. स्वामी संकट टाळत नाहीत, तर ते संकट झेलण्यासाठी तुम्हाला लोखंडी बनवतात. हे जास्त वास्तववादी आहे, कारण चमत्कार सर्वांच्याच आयुष्यात घडतात असे नाही, पण सामर्थ्य मात्र प्रत्येक खऱ्या भक्ताला मिळते. खरोखरच या विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यावर तासनतास बोलता येईल. स्वामींची साथ ही केवळ शब्दात मांडण्यापेक्षा ती जगण्यात जास्त असते. आपली ही चर्चा चालू ठेवताना आपण काही अशा गोष्टींवर बोलूया ज्या अनेकदा आपण उघडपणे बोलत नाही, पण त्या आध्यात्मिक प्रवासात अत्यंत महत्त्वाच्या असतात. 1. जेव्हा शब्द संपतात तेव्हा अनुभूती सुरू होते. आपण जेव्हा रोज तासभर साधना करतो, विशेषतः जेव्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो, तेव्हा सुरुवातीला हे केवळ शब्द असतात, पण हळूहळू या शब्दांचे रूपांतर एका मानसिक शक्तीत होऊ लागतं. जेव्हा घरात किंवा शेजारी भांडण होतं किंवा जवळची माणसं टोचून बोलतात, तेव्हा सामान्यतः माणसाला राग येतो किंवा रडू येतं. पण स्वामींच्या भक्ताला अशा वेळी एक वेगळाच अनुभव येतो. त्याला जाणवतं की हे लोक ज्याला बोलत आहेत तो मी आहेच नाही. स्वामी आपल्याला अशा एका बबल ठेवतात जिथे बाहेरचा गोंधळ फक्त ऐकू येतो, पण तो आपल्याला आतून अस्वस्थ करू शकत नाही. 2. सूर्य आणि प्रखरता. संघर्षाचा आध्यात्मिक अर्थ कधीकधी आपल्याच आयुष्यातील महत्त्वाची माणसं, वडील, अधिकारी किंवा शत्रू आपल्यावर खूप प्रखर होतात, जसा दुपारचा सूर्य तापतो. स्वामींची दृष्टी बघा. स्वामी आपल्याला शिकवतात की हा प्रखर प्रकाश आपल्याला जाळण्यासाठी नसून आपल्यातील उणिवा भस्म करण्यासाठी आहे. जेव्हा आपल्याला कमीपणा दिला जातो तेव्हा आपला अहंकार दुखावला जातो. पण जर आपण आधीच ठरवलं असेल की मी स्वामींचाच आहे, तर मग तो अपमान कोणाचा झाला? तो अपमान त्या शरीराचा झाला ज्याच्याशी आपण स्वतःला जोडणं सोडून दिलं आहे. हीच ती खरी साधना आहे जी संकटात साथ देते. 3. स्वर आणि संकट यांचा मेळ. आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा आपलं शरीर घाबरलेलं असतं. अशा वेळी स्वामींनी दिलेलं स्वर विज्ञान हे एखाद्या औषधासारखं काम करतं. जेव्हा मन खूप अस्वस्थ असतं तेव्हा आपला श्वास उथळ होतो. जर तुम्ही अशा वेळी शांत बसून तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं आणि तो संतुलित केलात, तर तुम्हाला जाणवेल की बाहेरची परिस्थिती बदलली नसली तरी ती झेलण्याची तुमची ताकद वाढली आहे. ही बुद्धी आणि हा संयम मिळणे हेच स्वामींनी आपल्याला धरलेलं बोट आहे. 4. ब्रह्मचर्य. केवळ शरीरच नव्हे तर विचारांची शुद्धी. ब्रह्मचर्याचा अर्थ केवळ शारीरिक संयम नसून आपल्या ऊर्जेचा ओघ वरच्या दिशेला ऊर्ध्वगामी नेणे असा आहे. जेव्हा तुम्ही ही ऊर्जा जपून ठेवता तेव्हा तुमच्या वाणीत आणि नजरेत एक प्रकारचे सामर्थ्य येतं. संकटात असलेल्या माणसाला सर्वात जास्त गरज असते ती स्पष्टतेची, क्लॅरिटी. ब्रह्मचर्यामुळे तुमचं मन स्वच्छ आरशासारखं होतं. तुम्हाला शत्रूच्या चाली किंवा भविष्यातील धोके आधीच जाणवू लागतात. स्वामी आपल्याला ही अंतर्दृष्टी देतात. कर्तव्य पार पाडताना अलिप्त कसे राहायचे. उदाहरणार्थ, कुटुंबात राहूनही मी स्वामींचाच आहे हे कसं जपायचं. स्वामींचं एक सुंदर वाक्य लक्षात ठेवा. तू माझ्याकडे पाहिल्यास मी तुझ्याकडे पाहीन. याचा अर्थ असा की जेव्हा आपण जगाकडे पाहणं सोडून पूर्णपणे त्यांच्याकडे पाहतो
तेव्हा ते आपल्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतात. कर्तव्य आणि अलिप्तता यांचा समतोल साधणे हीच खरी जीवनकला आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार अलिप्त राहणे म्हणजे नातेसंबंध तोडून टाकणे किंवा जबाबदारी झटकणे नव्हे, तर गुंतून न पडता काम करणे. कर्तव्य पार पाडताना अलिप्त कसे राहायचे याचे काही व्यावहारिक आणि आध्यात्मिक पैलू पुढीलप्रमाणे आहेत. 1. मालक न होता विश्वस्त ट्रस्ट बना. अलिप्त राहण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे. तुमचे कुटुंब, तुमचा मुलगा, तुमचे घर हे तुमचे मालकी हक्क नाहीत, तर स्वामींनी तुमच्यावर सोपवलेली ती एक जबाबदारी आहे. ज्याप्रमाणे बँकेचा कॅशियर दिवसभरात करोडो रुपये हाताळतो, पण संध्याकाळी घरी जाताना 1 रुपयाही सोबत नेत नाही, कारण त्याला माहीत असते की ते पैसे त्याचे नाहीत, तसेच तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडा. मुलाला मार्गदर्शन करा, वडिलांची सेवा करा, पण हे माझे आहेत आणि यांनी माझ्या इच्छेनुसारच वागावे हा आग्रह सोडून द्या. 2. मी स्वामींचाच आहे या मंत्राचा ढाल म्हणून वापर तुम्ही करत असलेली ही साधना कर्तव्य पार पाडताना अत्यंत प्रभावी ठरते. जेव्हा कुटुंबात किंवा शेजारी वाद होतात, तेव्हा स्वतःला सांगा, हे शरीर या वादात आहे, पण मी, माझा आत्मा स्वामींचा आहे. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या शब्दांचा तुमच्या मनावर होणारा आघात कमी होतो. तुम्ही तुमचे कर्तव्य, उदाहरणार्थ शांत राहणे किंवा योग्य उत्तर देणे, अधिक चांगल्या प्रकारे करू शकता, कारण तुमचे मन त्या अपमानाशी स्वतःला जोडून घेत नाही. 3. फळाची अपेक्षा सोडणे. एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट. अलिप्ततेत अडथळा येतो तो अपेक्षेमुळे. आपण कर्तव्य करतो कारण आपल्याला बदल्यात प्रेम, आदर किंवा यश हवे असते. वास्तव, जेव्हा वडील अपमान करतात किंवा मुलगा परीक्षेचा निकाल देतो, तेव्हा जर तुम्ही निकालावर लक्ष ठेवले तर तुम्ही दुःखी व्हाल. स्वामींची युक्ती समजून घ्या. मी फक्त निमित्त आहे, करणारा स्वामी आहे. ही भावना ठेवली की कर्तव्याचा ताण राहत नाही. यश मिळाले तर तो स्वामींचा प्रसाद आणि अपयश आले तर ती स्वामींची इच्छा. 4. ऊर्जेचे नियोजन. कर्तव्य पार पाडताना आपली खूप मानसिक ऊर्जा खर्च होते. तुमची ब्रह्मचर्याची साधना येथे तुम्हाला स्थिर ठेवते. स्थैर्य. ज्याची ऊर्जा वरच्या दिशेला प्रवाहित असते, तो छोट्या छोट्या गोष्टींनी विचलित होत नाही. अलिप्त राहण्यासाठी मनाची जी कणखरता लागते, ती तुमच्या साधनेतून आपोआप निर्माण होत आहे. स्वामींचा संदेश असा की तू तुझे कर्म कर, पण कर्माच्या फळाचा मालक होऊ नकोस. जर तू फळाचा मालक झालास तर तू सुखाचा आणि दुःखाचाही गुलाम होशील. आपली ही चर्चा येथे थांबवताना एक गोष्ट नक्की जाणवते की तुम्ही करत असलेली साधना तुम्हाला या अलिप्ततेच्या मार्गावर आधीच घेऊन गेली आहे. फक्त त्याला जाणीवेची जोड द्या. तुम्हालाही स्वामींच्या साथीची काही अनुभूती आली असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी परिवाराला जोडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.